कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, क्लास 9 फाउंडेशन मॅथ्स मधील नंबर सिस्टीम मधले MCQ जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. कशा पद्धतीचे MCQ आहेत ते तुम्ही बघू शकताय. याचा फायदा काय होईल आपल्याला, की जे आपल्याला JEE, नीट किंवा आपल्याला ज्या काही एक्झाम आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर त्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप फायदा होणार आहे. प्लस आपल्या ज्ञानात भर भर पडणार आहे. तर हे जे अवघड वाटणारे प्रश्न आहेत, चला सोप्या पद्धतीने शिकूया आणि याच्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर करूया. तर चला चालू करूया. आपला पहिला टॉपिक नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एकदम इझी पद्धतीने आपण शिकणार आहोत. तर बघा, पहिला क्वेश्चन इथं काय म्हणलंय, हा आपल्याला फॉर्म दिलाय आणि मग ते आपल्याला शोधायचे, रॅशनल फॉर्म याचा काढायचा आहे. आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये एक्झाम्पल दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा कसला फॉर्म काढायचा आहे, रॅशनल फॉर्म. बघा काय येईल उत्तर. आता हा खूप सोपा प्रश्न आहे, ह्याचं उत्तर आपण सहज काढू शकू. पण ह्याचसोबत आपण जर पुढचे प्रश्न बघितले तर ते बऱ्यापैकी काय आहेत, हे डिफिकल्ट वाटणारे प्रश्न आहेत. पण तेही प्रश्न आपण एकदम इझीएस्ट वेने शिकणार आहोत. तुमचा हा लेक्चर संपल्यानंतर हे जे काय तुमचे सगळे डाऊट आहेत ते सगळे क्लिअर होणार आहेत आणि हा टॉपिक तुम्हाला इझी जाणार आहे. तर हा पहिली सुरुवात असेल. या टॉपिकवर भरपूर व्हिडिओ येणार आहेत, कारण की टॉपिक खूप मोठा आहे आणि खूप सारे क्वेश्चन आहेत. तर बघा काय करता येईल यामध्ये. याची किंमत मी एक्स मानतो. याची किंमत मी काय मानतो, एक्स. म्हणजे 3, इथं पुढे काय आलं, 3 डॉट 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 असं येईल. आता मी काय केलं, इथं 3च्या डोक्यावर रॅशनलायझेशनचं साईन आहे. मग मी इथं 10x घेतो. 10x ला काय येईल, 1.233. ठीक आहे. बघा 10x ची व्हॅल्यू आणि x ची व्हॅल्यू ह्या दोघांचा वजाबाकी करूया आपण. 10x मायनस एक्स इज इक्वल टू 1.233 मायनस 0.123. आता जे रॅशनलायझेशनचं साईन आहे किंवा आपण ते रिकरिंगचं साईन आहे, रिकरिंगचं साईन कॅन्सल होईल. इथे येईल 0. तीनातून 2 गेलं 1 आलं, दोनातून 1 गेलं 1 आलं आणि इथं आलं 1. म्हणजेच आणि 10x मधून x गेलं, 9x ची किंमत किती आली, 1.11. x ची किंमत किती आली, 1.11/9. असं आहे का उत्तर? असं उत्तर नाहीये. मग इथं आपण काय करूया, की पॉईंट काढूया. पॉईंट काढण्यासाठी खाली 2 शून्य द्यावे लागतील 9च्या वर. तर 111/900 म्हणजे उत्तर काय येईल, बी. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आता हा प्रश्न बघा, हा पण इझी प्रश्न आहे. किती एक्स ची व्हॅल्यू दिली आहे आपल्याला आणि एक्स स्क्वेअर विचारलाय. म्हणजे याचा स्क्वेअर करा आणि याचा स्क्वेअर करा. म्हणजे आपल्याला काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा आहे. आता याचा स्क्वेअर करताना मला काय करावं लागेल, ही एक टर्म मानावं लागेल. ह्याला मी मानतो ए आणि ही सेकंड टर्म याला मानावं लागेल बी. मग मला पहिलं तर ए अधिक बी चा स्क्वेअर करायचा आहे. तर ए अधिक बी चा स्क्वेअर काय येईल, तर तो येईल ए स्क्वेअर अधिक 2ab अधिक बी स्क्वेअर. ठीक आहे. असाच तो स्क्वेअर येईल आणि हा काय, हा सी पकडा, हा सी चा स्क्वेअर येईल. म्हणजे मला पहिल्यांदा ए स्क्वेअर म्हणजे काय करावं लागेल, बघा ही जी टर्म आहे ह्या सेपरेट टर्मचा स्क्वेअर करावा लागेल. ह्या सेपरेट टर्मचा पहिला स्क्वेअर करावा लागेल, तो काय येईल माझा ए स्क्वेअर. मग मला काय करावं लागेल, ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, ती माझी मिडल टर्म येईल. आणि मग मला बी चा स्क्वेअर करावा लागेल, ती माझी थर्ड टर्म येईल. आणि मग सी चा स्क्वेअर आणि मग त्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या की माझं इक्वेशन सुटेल. आता हे सगळे एकत्र करण्यापेक्षा आपण सेपरेट सेपरेट केलं तर आपल्याला ते इझी जातं. आता याचा स्क्वेअर जर केला मी, ए स्क्वेअर केला तर काय होईल, ह्याचं स्क्वेअर रूट जाईल, फक्त स्क्वेअर रूट जाईल. आतमध्ये येईल √5 + 2 एवढंच येईल. ए स्क्वेअर फक्त इतका येईल. ठीक आहे. बी स्क्वेअर किती येईल, बी स्क्वेअर येईल √5 - 2 एवढाच येईल. बघा बी स्क्वेअर फक्त हे स्क्वेअर रूटचं साईन निघून जाईल. आता सी स्क्वेअर काय येईल, हा येईल √5 + 1 एवढाच येईल. म्हणजे ह्या 3 टर्म आपल्याला सहजासहजी मिळाल्या. आता ह्या 3 टर्म मिळाल्यानंतर
आपल्याला दुसरी एक टर्म काढायची ती म्हणजे ए बी. ए बी म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार. बघा, वर्गमुळात 5 अधिक 2 आणि याचा गुणाकार आहे. मग आता ह्या दोन्ही टर्म कशा दिसत आहेत तुम्हाला? ही टर्म मला ए प्लस बी किंवा आपण इथं एक्स प्लस वाय, तर ही टर्म काय आली? एक्स मायनस वाय. मग अशा ज्या वेळेस टर्म असतात त्यावेळेस आपल्याला काय येतं? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर म्हणजे काय? √5 स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर हे येईल. आणि हे कशात येईल? हे वर्गमुळात येईल, कारण वर्गमूळ दोन्हीला आहे. दोन्हीला वर्गमूळ असल्या कारणाने तिथं काय येईल? वर्गमुळात 5चं वर्गमूळ आलं 5, 2चं वर्गमूळ आलं 4. आणि ह्याची व्हॅल्यू किती आली? याची व्हॅल्यू आली वर्गमुळात 1 म्हणजे 1. ए बी ची व्हॅल्यू काय आली? ए बी ची व्हॅल्यू आली 1. आणि 2 ए बी ची व्हॅल्यू किती येईल? 2. आता ह्या सगळ्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया. बघा, पहिल्यांदा ए स्क्वेअर हा आला वर्गमुळात 5 अधिक 2. ए बी ची किंमत किती आली? ए बी ची किंमत आली 1 आणि 2 ए बी ची किंमत आली 2 अधिक 2. बी ची किंमत किती आली? वर्गमुळात 5 वजा 2. आणि सी ची किंमत काय आली माझी? वर्गमुळात 5 अधिक 1. म्हणजे ह्या इझिली मी किमती लिहू शकलो. आता ह्या किमती लिहिल्यानंतर ह्या दोनला हे 2 कॅन्सल होईल आणि वरती काय येईल? वर्गमुळात 5 किती वेळा आहे? 2दा. 2 वर्गमुळात 5 अधिक 2 छेद वर्गमुळात 5 अधिक 1. बघा, हे असं येईल. आता वर्गमुळात 5 ह्याच्यातून काय कॉमन निघालं? 2. 2 कॉमन निघाल्यावर वर्गमुळात 5 अधिक 1 भागाकारात वर्गमुळात 5 अधिक 1. ह्याला हे कॅन्सल होईल, उत्तर येईल 2. 2 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. तर बघा, हा प्रश्न एवढा इझिली सॉल्व्ह होतो. फक्त आपल्याला ते सेपरेट मल्टिप्लिकेशन स्क्वेअर करावे लागतात. आता पुढचा प्रश्न बघा, हा त्या मानाने इझी क्वेश्चन आहे. हा कसा क्वेश्चन आहे? इझी आहे. पहिल्यांदा बघूया आपण 7चा m घात काढायचा आहे. बघा, 1/7चा वर्ग आहे. मग हे अंशस्थानी आलं तर काय होईल? 7चा वजा दुसरा घात. हे काय होईल? 7चा वजा दुसरा घात. कंसाचा -2 कंसाचा -1/3 असा कंस जे दिले तेच लिहूया आपण. आणि हे तर किती? 1/4. ह्यांचा सगळ्यांचा गुणाकार होईल. बघा, 7चा काय होईल? -2 गुणाकार -2 गुणाकार -1/3 गुणाकार 1/4. बघा, ह्या 4ला 4 जाईल. मायनस साईन किती वेळा आलाय? मायनस साईन 3 वेळा आलाय, त्याच्यामुळे मायनस साईन शिल्लक राहील आणि -1/3 येईल. इज इक्वल टू 7 काय? m. म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली? -1/3. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. इझी होता. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4. लेट x and y be rational and irrational number respectively. x कसला आहे? रॅशनल आहे. रॅशनल म्हणजे आपण घेऊया 5 आणि y कसला आहे? इररॅशनल आहे. वर्गमुळात 2 घेऊया. देन x प्लस y इज नेसेसरली. मग x प्लस y ह्या दोघांची ऍडिशन काय असते? ह्या दोघांची ऍडिशन असते इररॅशनल नंबर. कधी पण लक्षात ठेवायचं, ह्यांची ऍडिशन काय असते? इररॅशनल नंबर असते. 4चं येतं सी. आता जो 5वा नंबरचा प्रश्न आहे तो आणि पहिल्या नंबरचा प्रश्न सेम असल्या कारणाने आपण येतोय 6व्या प्रश्नाला. आता 6वा प्रश्न बघा, इफ ए अँड बी आर टू पॉझिटिव्ह रॅशनल नंबर देन. आता 2 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहेत हे. तर आपल्याला म्हणलंय की आता 2 पॉझिटिव्ह रॅशनल नंबर कोणतेही घेऊ शकता तुम्ही. आता मी एक घेतो, 10, 8 असे 2 नंबर घेतले मी. ठीक आहे, उत्तर काय आलं बघा? 10 अधिक 8 छेद 2. 18/2 म्हणजे वर्गमुळात 9. उत्तर आलं 3. 3 काय? 3 आहे रॅशनल नंबर. 3 आहे रॅशनल नंबर. 3 इंटिजर पण आहे. ठीक आहे, आता मी काय करतो? व्हॅल्यू चेंज करतो. मी 10च्या जागी इथं मी 6 घेतो. 8 आणि 6 14. 14/2 किती आलं? 7. वर्गमुळात 7 हे कसला नंबर आहे? हा इररॅशनल नंबर आहे. म्हणजे माझं उत्तर काय येईल? माझं उत्तर येईल रॅशनल और इररॅशनल. दोन्हीतलं काही असू शकतं, मी फिक्स सांगू शकत नाही, कारण की प्रत्येक वेळेस उत्तर वेगळं येईल. एकदा रॅशनल येईल, एकदा इररॅशनल येईल.
त्याच्यामुळं 6चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. आता 7 नंबरचा प्रश्न एकदम इझी क्वेश्चन आहे, एकदम सहज सुटणारा प्रश्न आहे. आपल्याला विचारलंय 6 आणि 9च्या मध्ये नंबर कोणते असतात. आता 6 आणि 9च्या मध्ये इनफायनाईट नंबर असतात, पण 6 आणि 9च्या मध्ये मला 7 आणि 8 हे तर माहिती, 7 आणि 8 असतं. बघा, ह्याला जर भाग दिला तर तिथं 7 येतं आणि ह्याला भाग दिला तर 1.5 येतं. 7 तर आहे, 1.5 आहे का? नाही. ह्याला भाग द्या, इथं 7 आलं, ह्याला भाग द्या, इथं 8 आलं. 7 8 म्हणजे ऑप्शन काय आलं? बी. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर आले. इथं बघा, इथं भाग द्या, इथं आलं 8, इथं आलं 7. ठीक आहे, उलट आलंय 8 7 आणि ऑप्शन 4 तर येऊ शकत नाही. तर 7चा जो योग्य ऑप्शन आहे तो बी आहे. कारण की आपल्याला 8 7 हे दोन्ही पण नंबर येऊ शकतात, पण क्रमाने म्हणलं तर ऑप्शन बी जास्त करेक्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 8. आता बघा, एक्स ची व्हॅल्यू दिली आहे, एक्स वाय ची व्हॅल्यू दिली आहे. आता एक्स वाय ची व्हॅल्यू 1 आहे. एक्स वाय ची व्हॅल्यू 1 कधी असते? ज्यावेळेस एक्स चा वाय हा कॉन्जुगेट पेअर असतो. काय असतो? कॉन्जुगेट पेअर जर असतील ते, त्यावेळेसच एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन 1 येईल. म्हणजे वायची व्हॅल्यू काय असेल? वायची व्हॅल्यू 2 - √3 हे असेल. ठीक आहे, ह्याच्यावरून आपल्याला वायची व्हॅल्यू मिळाली. वायची व्हॅल्यू आपण लगेच काढू शकलो. पण आपण हे एक्झाम्पल बघूया. हे एक्झाम्पल आधी कशा पद्धतीने सुटते ते बघूया. आता हे एक्झाम्पल मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय की एक्स ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, वायची व्हॅल्यू आहे, एक्स वायची व्हॅल्यू आहे. त्याचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला काय करावं लागेल? याचा छेद समान करावा लागेल. आता याचा छेद समान करणे म्हणजे आपल्याला काय करणे? तिरकस गुणाकार करणे. आता एक्सचा याच्याशी गुणाकार होईल 2 - y आणि वायचं मल्टिप्लिकेशन कशाशी होईल? 2 - x डिवाइड बाय 2 - x इंटू 2 - y. यांचं मल्टिप्लिकेशन होईल, आतमध्ये काय येईल? 2x - xy प्लस 2y - xy डिवाइड बाय, बघा 2 आणि 2चा गुणाकार 4, आतमध्ये येईल -2y - 2x प्लस xy. ह्या स्टेप्स तुम्ही शांतपणे बघा, समजून घ्या. आपण आपल्या क्लासमध्ये ह्या स्टेप्स कंटिन्यू समजावून सांगतो. जोपर्यंत विद्यार्थ्याला समजत नाही तोपर्यंत आपण ह्या स्टेप्स रिपीट करत सांगतच असतो. ठीक आहे, आता एक्स वायची व्हॅल्यू काय आली? एक्स वायची व्हॅल्यू आली 1. मग इथं 1 मी पुट करतो. ठीक आहे, 2x प्लस 2y ह्यांची ऍडिशन झाली -2xy, म्हणजेच हे झालं -2. ठीक आहे, आता खालचं इक्वेशन पण तसंच येईल. इथं आलं 4 आणि इथं किती आहे? हे 1 आहे, ते आहे 1. बघा, प्लस xy येईल प्लस 4 बरोबर आहे. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली? 5 वजा 2x वजा 2y. तर ही व्हॅल्यू येईल. आता पुढे सॉल्व्ह करूया. आता एक्स वायच्या व्हॅल्यूवरून आपलं उत्तर निघणार आहे. एक्स वायची व्हॅल्यू पुट करून आपलं उत्तर इझिली निघू शकतं. आता एक्सची व्हॅल्यू काय आहे? 2 + √3 आणि वायची व्हॅल्यू काय आहे? 2 - √3. आपण लिहूया एक्सची व्हॅल्यू 2 + √3 आणि वायची व्हॅल्यू 2 - √3 - 2 डिवाइड बाय 5 - 2. इथं काय येईल? 2 + √3 वायची व्हॅल्यू 2 - √3. करा सॉल्व. बघा, आतमध्ये हे मल्टिप्लाय होईल 4 + 2√3 प्लस 4 - 2√3 - 2 डिवाइड बाय 5 -4 - 2√3. ओके, इथं येईल -4 प्लस 2√3. आता हे कॅन्सल होईल, हे पण कॅन्सल होईल आणि वरती काय राहिलं? बघा, 4 आणि 4 8, 8 वजा 2, खाली काय राहिलं? 5 वजा 8. बघा किती सोपं इक्वेशन राहिले. आता 8तून 2 गेलं 6, 5 वजा 8 वजा 3, 6 भागिले वजा 3 वजा 2 -2. म्हणजे एवढं इक्वेशन अवघड सॉल्व्ह केलं, उत्तर काय आलंय आपलं? -2. 8चं उत्तर आलेलं आहे डी. पुढे जाऊया आपण 9वा प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा आता हा 9वा प्रश्न आणि आपल्याला म्हणलंय 15 टर्म पर्यंतचं
आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आतापर्यंत स्कॉलरशिपमध्ये सेम टाईपचा प्रश्न सोडवला होता. तो सेम टाईपचा प्रश्न काय होता, असा प्रश्न होता, आणि तोच आता इथं बदलून इथं ऍडिशनचं साईन आहे, इथं ऍडिशनचं साईन आहे, अशा पद्धतीचा तो क्वेश्चन तयार झालाय. आणि आपल्याला मग विचारतात की अप टू 15 टर्म्स कोणत्या. आता 15वी टर्म काढायची कशी, 15वी टर्म काढायची कशी. आता पहिली जी टर्म आहे, पहिल्या टर्मच्या हिथं काय आहे, 1 आहे. दुसऱ्या टर्मच्या हिथं काय आहे, 2 आहे. तिसऱ्या टर्मच्या हिथं काय आहे, 3 आहे. म्हणजे 15वी टर्म काय असेल, हिथं असेल 15 आणि पुढे असेल 16. ठीक आहे, ही 15वी टर्म आहे. ह्यांच्यापर्यंत आपल्याला बेरीज करायची आहे. मग हे जे इक्वेशन काढताना काय करत असतात की सगळ्याची बेरीज, आता सगळ्याचं छेद तर आपण समान करू शकत नाही, रॅशनलायझेशन करू शकत नाही आपण छेदाचं, प्रत्येक छेदाचं आपल्याला खूप वेळ जाईल. मग हे जी काहीतरी ट्रिक असेल, ते ट्रिक काय आहे तर बघा, पहिलं फक्त इक्वेशन चेक करा. हे वालं पहिलं जे पद आहे ते बघूया आपण. पहिलं पद बघितलं, ह्याचं फक्त रॅशनलायझेशन करू. ह्याचं रॅशनलायझेशन काय येते बघूया आपण. बघा आता वरती तर 1 मायनस रूट टू येईल, खाली काय आलं, 1 स्क्वेअर मायनस रूट 2चा स्क्वेअर. हे ए प्लस बी, हे ए मायनस बी, म्हणून हे येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हे लक्षात ठेवा, हे 3-4 आपल्या आयडेंटिटी आहेत, त्या विसरू नका. मग काय येईल, 1 मायनस रूट 2 डिवाइड बाय, इथं काय येईल बघा, 1 मायनस 2, 1 मायनस रूट 2 डिवाइड बाय मायनस 1. म्हणजेच हे काय आलं, रूट 2 मायनस 1. आपण साईन चेंज केलं, हे मायनस 1 जर वरती गेलं तर काय होईल, 1 मायनस रूट 2, आणि हे चेंज होतील दोन्ही साईन, मायनस 1 प्लस रूट 2 होईल. म्हणजेच मी असं लिहू शकतो, रूट 2 मायनस 1. ह्याच्या म्हणजेच पहिली टर्म काय आपली आली, मायनस रूट 2 मायनस 1. दुसरी टर्म काय येईल, रूट 3 मायनस रूट 2. तिसरी टर्म काय येईल, रूट 4 मायनस रूट 3. ॲज ऑन, मग शेवटची टर्म काय येईल, रूट 16 मायनस रूट 15. आता कॅन्सल होताना ह्या टर्म सगळ्या कॅन्सल होतील, आणि कोणती टर्म शिल्लक राहील, तर कोणती टर्म शिल्लक राहील, मायनस 1 प्लस रूट 16 ही वाली टर्म शिल्लक राहील. ठीक आहे, ह्या टर्म शिल्लक राहिल्यानंतर बघा, मायनस 1 ह्याची व्हॅल्यू काय आली, प्लस 4. मायनस 1 प्लस 4 म्हणजेच काय असतं, उत्तर 3. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. क्वेश्चन नंबर 10 बघा. हा पण क्वेश्चन इथं काय दिले, व्हॅल्यूज दिलेत, आणि ह्या सगळ्याच्या व्हॅल्यू दिल्या, आणि आपल्याला हे इक्वेशन विचारलं. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना जर आपण व्हॅल्यू त्याच्यात पुट केल्या, इथं बघून व्हॅल्यू पुट केल्या, तर इक्वेशन एकदम अवघड बनेल आणि ते सुटणारच नाही. मग ते कसं सोडवायचं, तर बघा इथं आपण जर डिनॉमिनेटर बघितले ह्या दोघांचे, तर हे एकमेकाचे कसे आहेत, कॉन्ज्युगेट पेअर आहेत. मग हे जर कॉन्ज्युगेट पेअर आहेत, तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन झालं पाहिजे. म्हणजे ह्या दोघांचा छेद समान करून घेऊया आपण, आणि मग हे परत ऍड करूया. आपण काय करूया, आधी फक्त ह्याच्यावरच फोकस करूया, एवढ्या टर्मवर, आणि मग परत हे ऍडिशन बघूया काय असेल ते. आणि ह्याचं पण काय करूया, आपण कॉन्ज्युगेट पेअर काढून सॉल्व्ह करूया. म्हणजे सेपरेट सॉल्व्ह केलं तर एक्झाम्पल कसं होतं, सोपं होतं, हे लक्षात घ्या. इथं एकदम सगळं सॉल्व्ह करायला गेले तुम्ही तर खूप अवघड जाणार आहे. सेपरेट टर्म घेऊन सॉल्व्ह केलेलं सोपं जातं. मग पहिल्यांदा आपण ही वाली टर्म घेऊ. बघा, 2 प्लस रूट 3 प्लस 2 मायनस रूट 3. आता ह्यांचा छेद समान करायचा आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. काय होईल, 2 प्लस रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, प्लस 2 मायनस रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, डिवाइड बाय 2 मायनस रूट 3 ह्याचा स्क्वेअर आणि ह्याचा स्क्वेअर. ठीक आहे, हे बघा, हे मी काय म्हणलं, हे मी एक्स मानलं, हे मी वाय मानलं. हे नाहीतर तुम्ही असं म्हणू शकता, हे एक्स प्लस वाय येईल, हे एक्स मायनस वाय, हे एक्स मायनस वाय, एक्स प्लस वाय. मग ह्याचा मल्टिप्लिकेशन काय होईल, एक्स प्लस वाय ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन काय होईल, एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय असेल, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आता हे झाल्यानंतर आता मग पुढे सोपं आहे बघा, ह्याचा स्क्वेअर करा. काय झाला स्क्वेअर, 4 प्लस 2 रूट 2 नाही, 4 रूट 3 प्लस 3 असेल. पुढे 4 मायनस 4
√3 + 3 डिवाइड बाय 4 - 3. आता ह्या स्क्वेअर रूटला म्हणजे 4√3 - 4√3 कॅन्सल होईल. आता बेरीज करा. 4 आणि 3 7, 7 आणि 7 14, 14/1. म्हणजे ह्या संपूर्णची व्हॅल्यू किती आली? 14. आता हे सोडूया. आता ते सोडवलं की ऍडिशन करणार आहे. मग 14 मध्ये कोणता तरी नंबर ऍडच करतोय. तर 14 पेक्षा थोडंसं मोठं उत्तर येईल. तर इथं 3 ऑप्शन आहेत. मग कोणतं येईल? तर हे सोडू, मग आपल्याला कळेल. √3 + 1 into √3 - 1 √3 - 1. करा मल्टिप्लिकेशन. ह्याचा होईल स्क्वेअर. इथे √3 ब्रॅकेट स्क्वेअर -1 चा स्क्वेअर. बघा वरती काय आलं? √3 चा स्क्वेअर इंटू 2 इंटू √3 इंटू 1 प्लस -1 चा स्क्वेअर डिवाइड बाय इथं आलं 3 - 1. इथं किती आलं बघा? हे आलं 3. इथं आलं 2 √3 + 1 डिवाइड बाय 2. सॉल्व करा. 3 आणि 1 4, 4 - 2 वर्गमुळात 3 भागिले 2 सेपरेट आपण डिवाइड करू शकतो. इथं आलं 2, इथं आलं 1, म्हणजे आलं 2 - √3. ठीक आहे, 2 - √3 आले. आता 2 ची व्हॅल्यू 2 वजा √3 ची व्हॅल्यू काय? 1.732. 2तून 1.732 इथं सॉल्व करूया. 2 - 1.732 किती आलं? इथं आलं 10 9 9 1. इथं आलं 8, इथं आलं 6, इथं आलं 2, 268. म्हणजे हे 14, इथलं 14 प्लस 0.268, 14.268. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आले. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. हा पण प्रश्न कसा दिसतोय? हा प्रश्न डिफिकल्टच दिसतोय, पण हा प्रश्न पण इझिली सॉल्व्ह होईल. कसा इझिली सॉल्व्ह होईल? बघा, पहिल्यांदा आपल्याला x - 1/x माहिती आणि ही टर्म माहिती. आता ही टर्म कशी सॉल्व्ह करतात? a³ - b³. a³ - b³ काय असतं? a - b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a² + ab + b². ओके, मग इथंच काय? a म्हणजेच काय? a म्हणजेच x आहे आणि b म्हणजेच काय? 1/x आहे. मग इथं व्हॅल्यू पुट करतो मी. x³ - 1/x³ इज इक्वल टू x - 1/x. ओके, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल? x² + x इंटू 1/x प्लस b चा स्क्वेअर. b चा स्क्वेअर काय येईल? 1/x². ही टर्म येईल, बरोबर. आता ही टर्म आल्यावर ह्याची व्हॅल्यू काय आली? √3. ह्याची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, √3. आता हे पुढचं सॉल्व्ह करावं लागेल. पुढचं सॉल्व्ह करताना x² + 1/x² + 1 येईल. आता x² + 1/x² करायचं आहे आपल्याला. ही व्हॅल्यू काढायची. ती व्हॅल्यू ह्याच्यावरून काढू शकतो. कशी काढू शकतो? x - 1/x चा स्क्वेअर केला तर इथं काय येईल? √3 चा पण स्क्वेअर होईल. मग हे सॉल्व्ह केलं तर येईल x² - 2 इंटू x इंटू 1/x + 1/x² इज इक्वल टू 3. इथं आलं x² + 1/x² - 2 इज इक्वल टू 3. हे x ला x कॅन्सल होईल. x² + 1/x² इज इक्वल टू 3 + 2 इज इक्वल टू 5. म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली? ह्याची व्हॅल्यू आली 5. वर्गमूळ 3 गुणिले 5 + 1. तर उत्तर येईल 6 वर्गमूळ 3. 6√3. ऑप्शन ए आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीने आणि एकदम इझिली हे क्वेश्चन सॉल्व्ह होत असतात. फक्त आपल्याला थोडासा कॉन्फिडन्स ठेवावा लागतो आणि योग्य मेथड शिकावी लागते. आता हे सगळ्यात इझिएस्ट क्वेश्चन आहेत आतापर्यंत आपण सोडवलेले. हे सगळ्यात इझी क्वेश्चन आहेत. खरे क्वेश्चन चालू होतात याच्या पुढे. याच्या पुढे जो चॅप्टर आहे तो खरंच खूप छान आहे आणि हे क्वेश्चन सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट ही आपली बॅच 9th फाउंडेशनची बॅच घेऊन येत आहोत आपण. 9th फाउंडेशनची बॅच
ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ्स, सायन्स आणि इंग्लिश हे तीन विषय असतील. हे तीन विषय तुम्हाला शिकायला मिळतील आणि ह्या तिन्ही विषयाची तुमची भरपूर रिव्हिजन घेतली जाईल. जोपर्यंत तुम्हाला शेवटचा प्रॉब्लेम येत नाही, जोपर्यंत तो तुम्हाला समजत नाही, तोपर्यंत तुम्हाला शिकवलं जाईल. ठीक आहे. जे व्हिडिओ तुम्हाला कळणार नाहीत, समजणार नाहीत, जे शिकवलेलं समजणार नाही, त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवू, म्हणजे तुम्ही घरी जाऊन रिव्हिजन करू शकता. प्लस प्लस जे विद्यार्थी क्लासला येऊ शकत नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच आहे. ऑनलाईन लाईव्ह बॅच घेतो. आपली ऑनलाईन लाईव्ह बॅच आहे आणि ह्या सर्व उपक्रम हा रेग्युलरच्या फीमध्ये असेल. जी रेग्युलरची फी आहे त्या रेग्युलरच्या फीपेक्षा कमी फीमध्ये तुमचं फाउंडेशन शिकवलं जाईल. सगळे टॉपिक सर्व काही शिकवलं जाईल. एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलं जाईल. आपला क्लास हा बार्शीमध्ये आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देतो मी, ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. क्लासचं लोकेशन तुम्हाला सांगण्यात येईल. आणि 9th फाउंडेशनची बॅच आपली आत्ताच चालू होत आहे, तर 9th फाउंडेशन मिस करू नका, कारण की हाच पाया आहे आपल्याला JEE नीटचा. आता शेवटचा प्रश्न बघूया आपण. बघा काय आहे प्रश्न. तर हा इझी क्वेश्चन आहे. बघा हे 2.7435 हे दोन रिकरिंग आहे. जिथं रिकरिंग आहे तिथं मी x मानलं. आता इथं दोन आहेत म्हणून मी काय घेतो 100x. 100x म्हणलं तर इथं 274 येईल आणि रिकरिंग असेल. ठीक आहे. त्याच्या खाली तेच लिहिलं की आपल्याला इझी जातं. आता 100x मधून x वजा करा. 100x वजा x, इथंच साईन द्या. करेक्ट, बरोबरचं साईन इथंच द्या. मग इथं येईल 274.35 रिकरिंग मायनस 2.7435 रिकरिंग. बघा ह्या रिकरिंगला हे रिकरिंग जाईल, इथे 0 होईल. 5तून 4 गेलं 1, इथं 13तून 7 गेलं 6, इथं आलं 3तून 2 गेलं 1, 271.61 हे आलं 99x. 99x इज इक्वल टू 271.61. एक्सची व्हॅल्यू काय आली 271.61 डिवाइड बाय 99. पॉईंट काढूया दोन्हीचे. वरती किती पॉईंट होते 2, मग खाली किती शून्य येतील 2 येतील. तर उत्तर काय येईल, तर उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. तर अशा पद्धतीने आपण MCQ तर सॉल्व्ह करून झालेले आहेत. आता पुढील लेक्चरमध्ये त्याच्यामधले जे पुढचे चॅप्टर आहेत, आता मी तुम्हाला सांगतो. असर्शन अँड रिझन क्वेश्चन हे सॉल्व्ह करूया. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन करूया. त्याच्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर हॉट्स क्वेश्चन आहेत, लॉंग आन्सर आहेत, NCERT क्वेश्चन आहेत. NCERT क्वेश्चन नंतर फाउंडेशन बिल्डर आहे. फाउंडेशन बिल्डर नंतर हा चॅप्टर आपला एंड होतो. तर डेली व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करूया आणि फाउंडेशनच्या बॅचमध्ये हिथं प्रत्येक विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. त्याची प्रगती हेच आमचं ध्येय असेल. आणि फाउंडेशन बॅच करण्यासाठी मगाशी सांगितलेल्या नंबरवरती जॉईन करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.